त्याचा सामना करतील नितीन. मयूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर गोलंदाजीच्या क्षेत्रात तरी बरेच दिवस त्यांनी आउट ऑफ फॉर्म आहेत. इनफॅक्ट बरेच दिवस त्यांनी गोलंदाजी केली नाहीये. परंतु आजच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात गोलंदाजीची धुरा सांभाळताना एका षटकाखेर धावसंख्या झाली 4. क्षेत्ररक्षणात पुन्हा फेरबदल करताना मयूर बऱ्याच दिवसांनी गोलंदाजीसाठी मयूर यांनी चेंडू हातात घेतला आहे. एक षटकाखेर धावसंख्या झाली आहे 4. षटकातील पहिला चेंडू मयूर एक फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता परंतु हलकेच टटावला. एक धाव घेण्यात यश नितीन यांना. धावसंख्येत एका धावेने भर झाली आहे. धावसंख्या झाले एक चेंडू अखेर धाव 5. बिनबाद 5. थोडीशी संथ थोडीशी संयमी अशी सुरुवात पालायदेवी यंगस्टर्स यांची. पहिले पॉवर प्लेचं षटक होतं त्यामध्ये कोणता मोठा फटका आला नाही. आता मात्र हात मोकळे करावे लागणार आहेत आणि या दरम्यान गटाशी क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट सूर्यकिशन क्षेत्ररक्षण परंतु पंचांनी ती अपील फेटाळून लावलेली आहे. 2 धावा मिळालेल्या आहेत फलंदाज रोहित यांना. धावसंख्या झाली आहे 7. 2 चेंडूवर धावसंख्या झाली आहे 7. पालादेवी यंगस्टर्सची जमेची बाजी म्हणजे त्यांची रनिंग बिटवीन द विकेट्स. सूर्यकिशी धावगती सिंगल्सला डबल्स कन्वर्ट करतात. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येतील मयूर. त्याचा सामना करतील रोहित. आता त्रिफळाचीत बाद होत आहेत. रोहित यांच्या स्वरूपाने एक मोठा धक्का मानावा लागेल पालादेवी यंगस्टर्स या संघाला. षटकातील पुढील चेंडू घेऊन येईल मयूर. त्याचा सामना करतील प्रफुल्ल. सूर्य कसा फटका. आता मात्र झेल टिपता आला असता परंतु झेल बाद झाला
असतं प्रफुल्ल, परंतु पहिल्याच चेंडूवरती एक हलकेच टटावून 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे प्रफुल्ल याला. या दरम्यान एक मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हा झेल सुटलेला आहे. लगातार 2 चेंडूवरती झेल सुटलेला आहे प्रफुल्ल यांचा. एक खूप मोठं बेनिफिट मिळालेलं आहे त्यांना की 2 धावा मिळाल्या आहेत. ज्या 2 चेंडूवरती गडी बाद झाला असता त्या 2 चेंडूवरती लगातार 2 धावा मिळाल्या आहेत पालादेवी यंगस्टर्स या संघाला. प्रफुल्ल यांनी जर षटकार लगावला तर विकी रामराजे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. गोलंदाज मयूर सातपुते हे देखील व्यावसायिक क्रिकेटमध्ये गावदेवी शिवाई या संघातून खेळतात. प्रफुल्ल हे देखील गावदेवी शिवाई या संघातून खेळतात. आता मात्र सुरेख संयमी अशी फलंदाजी. चांगल्या चेंडूला सन्मान देताना केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल. 2 षटकाखेर धावसंख्या झाली आहे 12. गावदेवी चषक 2022 आज ज्या मैदानावर आपण हे सामने खेळवतोय त्यासाठी विशेष असे सहकार्य लाभलेले वैयक्तिक असे दुसरे षटक घेऊन येत आहेत पंकज सातपुते. आपल्या पहिल्या षटकात केवळ 4 धावा देऊन सुरेख अशी गोलंदाजी केली होती पंकज यांनी. दुसऱ्या षटकाचं विवरण करण्याचं झालं तर 6 चेंडूत 6 धावा घेऊन रोहित यांचा महत्वपूर्ण बळी मिळवलेला मयूर सातपुते यांनी. बऱ्याच दिवसांनी बॉलिंग मध्ये कमबॅक करताना मयूर. षटकातील पहिला चेंडू पंकज यांचा, त्याचा सामना करते प्रफुल्ल. एक फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, एका धावेवर समाधान मानावे लागेल. धावसंख्या झाली आहे 13. पहिल्या चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 13. थोडीशी शांत, संयमी आणि संथ अशी सुरुवात पालादेवी यंगस्टर्स यांची. 13 चेंडूत 13 धावा झालेल्या आहेत. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत पंकज, त्याचा सामना करतील नितीन. आता मात्र निर्धाव चेंडू. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत पंकज, त्याचा सामना करतील नितीन. पुन्हा एकदा सुरेख असा फटका, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने माननीय श्री हेमंतजी महाले यांचे हार्दिक स्वागत. गावदेवी स्पोर्ट्स क्लबला विशेष असे सहकार्य हेमंत यांचे आम्हाला नेहमीच लाभत असते. पुन्हा एकदा एक चोटी धाव घेण्यात यश पालादेवी यंगस्टर्स या संघाला. 4 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 15. एक गडी बाद 15. कोणताही मोठे फटके आतापर्यंत पाहायला मिळाले नाहीत. सुरेख अशी गोलंदाजी करतायत सातपुते ब्रदर्स आपल्या संघासाठी. षटकातील पुढचा चेंडू घेतात पंकज. पुन्हा एकदा सुरेख असा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. 1 आणि सुरेख अशी धाव, त्यामुळे सिंगल्सला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात यश पालादेवी यंगस्टर्स या संघाला.
आपण आपल्या मैदानात नेहमीच खेळताना बघत असतो की पालादेवी यंगस्टर्स असू द्या, कोकणीपाडा चॅलेंजर्स असू द्या, हे 2-3 संघ असे आहेत की जे सिंगल्स आणि डबल्समध्ये रन्सचे ते कन्वर्ट खूप छान करतात. धावगती ही त्यांची एक जमेची बाजू असते. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. आता मात्र चेंडू घोषित क्षेत्रात. पंचांचा इशारा 1 धावेचा. तीन षटकाखेर धावसंख्या झाली आहे 18. थोडीशी शांत संयमी फलंदाजी करताना पालादेवी यंगस्टर्स. आता मात्र केवळ 2 षटक उरलेले आहेत आणि हे 2 हाणामारीचे षटक आहेत. मागील 3 दिवसात आपण बघितले की एक मोठमोठे फटके आपल्याला बघायला मिळाले. अयूब शेख नावाचं वादळ काल ह्या मैदानावर घोंगावत होतं. दुसऱ्या दिवशी हर्षित 11चे फलंदाज त्यांनी 5 चेंडूवरती 5 षटकार लगावले होते. सकाळच्या पहिल्या सत्रात गोलंदाजीला पूरक अशी ही खेळपट्टी. कालच्या सामन्यातही जे पहिले सत्र होतं त्यामध्ये बरेचसे सामने हे लो स्कोरिंग मॅचेस होत्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सतीश पंचांकडे अपील करताना, परंतु पंचांनी ते अपील फेटाळून लावलेले आहे. निर्धाव चेंडू सतीशांचा. सतीशच्या रूपात अजून एक भेदक मारा पालादेवी यंगस्टर्सच्या समोर. पाहूया पालादेवीचे फलंदाज कसे सामोरे जातात. प्रफुल्ल षटकातील पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. सतीश त्याचा सामना करते. प्रफुल्ल आता मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. आणि मी बोलल्याप्रमाणे मी वारंवार तेच सांगतोय की सिंगल्स डबल्स रणगती धावगती ही जमेची बाजू आहे पालादेवी यंगस्टर्स या संघाची. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा मिळवलेल्या आहेत. दोन चेंडूची धावसंख्या झाली आहे 21. या दरम्यान षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत सतीश. त्याचा सामना करतील नितीन. यापुढील होणारा सामना अदिती 11 वर्सेस कोकणीपाडा चॅलेंजर. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. एक सुरेख फटका, त्यावरती 1 धाव घेण्यात यश. सुरेख असे क्षेत्ररक्षण मयूर यांचे. एक चौकार अडवलेला आहे त्यांनी. सुरेख असे क्षेत्ररक्षण. केवळ 2 धावांचे समाधान मानावं लागेल कोकणीपाडा चॅलेंजर्स या संघाला. धाव संख्येत 2 धावांची भर झाली. धाव संख्या लागते धाव फलकावरती 23. 3 चेंडूची धाव संख्या झाली आहे 23. आता मात्र सुरेख हा चेंडू यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता आणि गडी बाद. बिग हिटर मॅच विनर प्लेयर थैंक यू डीजे. 4 चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 2 गडी बाद 23. रोहित आणि प्रफुल्ल या स्वरूपात 2 गडी बाद झाले होते. एक या दरम्यान पुढचा चेंडू घेऊन सतीश त्याचा सामना करतील. कोण आहे पुढचा बॅट्समन? कोण आहे? राहुल. सूर्यचा फटका आणि
सूर्यकाशी धावगती 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे 25. 5 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे. 2 गडी बाद 25. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आपल्या या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण NST लाईव्ह यांच्या माध्यमातून होत आहे. तरी NST लाईव्ह या टीमचेही दोन्ही कॅमेरामॅन्स व सर्व टीमचे सर्व क्रू मेंबरचे आम्ही गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आभार मानतो. नाव काय LED वाल्यांचं आता मात्र चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू विसावतो तो यष्टीरक्षकाच्या हातात आणि झेल बाद होताना षटकातील शेवटचे अंतिम महत्त्वाचे षटक घेऊन येत आहेत संतोष गायकवाड यांच्याबद्दल बोलायचं झालं तर या मैदानातील एक उत्तम अनुभवी गोलंदाज संतोष. सूर्यकाचा फटका, एक धावपूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती संपूर्ण सूर्यकाशी धावगती. नितीन आणि तुषार यांची धावसंख्येत 2 धावांची भर झाली. धावसंख्या झाली आहे 27. वैयक्तिक 11 धावांवरती खेळत आहेत नितीन. सूर्यकाशी फटकेबाजी करतायत आपल्या संघासाठी. आता मात्र वाईडच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव फलकावर लागताना धावसंख्येत एका धावाची भर झाली. पुन्हा एकदा धावसंख्या झाली 28. 5व्या षटकातील पहिल्या चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 28. पुढील चेंडू घेऊन येतील संतोष. पुन्हा एकदा सूर्यकाचा फटका, पुन्हा एकदा सूर्यकाशी धावगती. मी वारंवार पुन्हा एकदा तुम्हाला सांगत आलोय की पालादेवी यंगस्टर्स यांची जमेची बाजू म्हणजे त्यांची धावगती. सिंगल्सला डबल्स कन्वर्ट मध्ये करतात. खूप छान पद्धतीने धावगती असते त्यांची. दोन चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 30. या सकाळच्या सत्रात खेळपट्टी थोडीशी गोलंदाजांसाठी पूरक असते, परंतु शांत व संयमी फलंदाजी करत एक चांगली धावसंख्या उभारली आहे पालादेवी यंगस्टर्स यांनी. पुन्हा एकदा सिंगल्स, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता मात्र धावबाद झालेले तुषार यांच्या रूपाने हा खूप मोठा धक्का मानावा लागेल, कारण की एक बिग हिटर
कृपया व्यासपीठावर यावे. आणि या दरम्यान सुरेख असा फटका आणि चौकार. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार. षटकातील पुढचा चेंडू घेऊन संतोष त्याचा सामना करतील. नितीन खूप सुरेख अशी फलंदाजी करतायत नितीन हे आपल्या संघासाठी. वैयक्तिक 18 धावांवरती खेळत आहेत नितीन. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. एक धाव पूर्ण. यापुढे होणारा सामना अदिती 11 वर्सेस कोकणीपाडा चॅलेंजर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया व्यासपीठावर यावे. नाणेफेकीचा कोल्स आपल्याला करायचा आहे. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठावर यावे. 5 चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 36. षटकातील हा अंतिम चेंडू घेतील संतोष त्याचा सामना करतील महेश. आणि त्रिफळाचित बाद. त्यामुळे आपल्याला करायचं नाहीये. आज दननला गावदेवी स्पोर्ट्स क्लब गणेशनगर उपवन ठाणे आयोजित भव्य फुलपीच टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच गावदेवी चषक 2021 आलेल्या तमाम संघांचे खेळाडूंचे देणगीदार मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत. अभी देख
एक धाव घेण्यात रोखू शकले नाहीये. ऑलस्टार 11 या संघाची सलामीची जोडी ललित आणि मयूर. मी यापुढे होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्या नमू गार्डनचे संस्थापक सर्वेसर्वा हेमंत महाले यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीचा कौल करावा. आणि सुरेख असा फटका या दरम्यान चौकार. यापुढे होणारा सामना कोकणीपाडा चॅलेंजर्स वर्सेस अदिती 11. मी कोकणीपाडा चॅलेंजर्स संघाला विनंती करतो सुभाष यांना की त्यांनी कृपया 2 शब्द बोलावेत. अरेंजमेंट चांगली आहे. नेहमी दरवर्षी जशी अरेंजमेंट होते तशी खूप तुमचा प्रोग्रेस चांगला होत चालला आहे. पुढे पुढे अशीच प्रोग्रेस करत राहा आणि आम्हालाही खेळायची संधी देत राहा. थँक्यू. मी श्याम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या गेम स्ट्रॅटेजी थोडंसं ब्रीफ कराव्या. श्याम. गेम स्ट्रॅटेजी म्हणजे काहीच नाही. ही गावदेवी आपल्या कोकणीपाडा टीम आपलीच टीम आहे. आम्ही संगतीच खेळतो सगळेजण. आणि स्ट्रॅटेजी म्हणजे काय नाही, असं काय नाही. म्हणजे आपले पोरं ते पण चांगले खेळावे. फक्त हेच माने मॅच चांगली व्हायला पाहिजे. फक्त टफ व्हायला पाहिजे. वन साइड ही मॅच व्हायला नाही पाहिजे. ही मॅच म्हणजे अशी वाटायला पाहिजे कुठे मॅच झाली करून ही अशी मॅच होई हे सुभाषलाही सांगते नीटने. आणि आपली जे आहे गावदेवी चषक खूपच म्हणजे अरेंजमेंट आणि खूपच चांगलं केलेत आपल्या पोरा लोकांनी सगळे. खूपच म्हणजे खूप मैदान बघा काय कुठे एक दगड दिसत नाही आपल्याला. या गोष्टीत पूर्ण अंपर हे यूट्यूब स्क्रीन हे सगळे लावले. आयोजक म्हणजे खूपच चांगलं झालं आहे गावदेवी चषकचं. आणि जे गावदेवी चषक म्हणजे गणेशनगर मी तिथं लांब तिथं राहिलो आहे. ही टीम गावदेवी म्हणजे माझी आमचीच आहे आणि माझी फक्त सेकंड टीम झाली आदिती स्पोर्ट. पण ही आमचेच पोरं आहेत सगळे आणि ही टुर्नामेंट चांगलीच होणार. धन्यवाद. धन्यवाद. श्यामसारख्या सिनियर खेळाडूंचे शब्द हे खूप मनाला लावणारे आहेत. धन्यवाद श्याम. भारावून गेलेले श्याम. गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या प्रति तुमचे असलेले प्रेम पाहून आम्ही तुमचे आभार मानतो. मी हेमंतजी महाले यांना प्लीज. ओके चालेल. या दरम्यान आपण पुढे सामन्याकडे वळूया. 4 बॉल 6. 4 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 6. खेळताना थोडीशी दुखापत झाली होती खेळाडूला आणि आपल्या आयोजकांच्या वतीने फर्स्ट एड किटचा बॉक्स देखील आहे. सर्व प्रकारची व्यवस्था सर्व प्रकारची काळजी खेळाडूंची इथे घेतली जाते. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतील प्रफुल्ल. त्याचा सामना करतील मयूर. पुन्हा एकदा गॅप मध्ये सुरेख असा फटका मयूर यांचा. चौकार. चेंडू सीमा छापा. षटकातील अंतिम चेंडू प्रफुल्ल. त्याचा सामना करतील मयूर. आता मात्र निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने सांगता करताना एका षटकाखेर धावसंख्या झाली आहे 10. सुरेखशी फटकेबाजी करतात मयूर आणि ललित हे आपल्या संघासाठी. मयूर यांच्या बॅटमधून एक चौकार तसेच ललित यांच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आलेला आहे. पॉवर प्ले याची प्रचिती याचा एक उत्तम उदाहरण ऑलस्टार 11 या संघाकडून. पहिल्या षटकात 10 धावा वसूल केलेल्या आहेत.
37 धावांचा पाठलाग करताना ऑलस्टार 11 या संघाचा या दरम्यान उत्तम कड यांचे ही आभार. आपल्या संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येत आहेत तुषार. त्याचा सामना करतील ललित. पहिल्या चेंडूवरती कार्पेट स्वरूपाचा फटका. 1 धावेची भर झालेली धावसंख्या झाली 11. 1 चेंडू एकर धावसंख्या झाली आहे 11. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतात तुषार. त्याचा सामना करतील मयूर. एकता स्पोर्ट्स क्लब एक जुना संघ यांच्याकडून त्यांनी बरीचशी मैदानं गाजवलेली आहेत. सुरेख अशी फटकेबाजी करतात. प्रशांत हे आपल्या संघासाठी. त्या दरम्यान पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश आलेला तुषार घेऊन येत आहेत दुसरा चेंडू. त्याचा सामना करतील प्रशांत. एक चांगला चेंडू, चांगला सन्मान करताना त्याचा केवळ 1 धाव घेण्यात यश प्रशांत यांना. 3 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 12. पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन मध्ये जर बघायचं झालं तर केवळ 3च धावा मिळाल्या आहेत या षटकात. 3 चेंडू अखेर धावसंख्या झाली 12. आता मात्र एक वाईटच्या स्वरूपाने अतिरिक्त धावेची भर धावसंख्येत झाले 13. 3 चेंडू अखेर धावसंख्या झाले 13. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तुषार. त्याचा सामना करतील ललित. धावसंख्येत पुन्हा एकदा एक छोटी धावेची भर. धावसंख्या झाली आहे 14. 4 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 14. सुरेख अशी गोलंदाजी करतायत तुषार हे आपल्या संघासाठी. आत्तापर्यंत झालेल्या 4 चेंडू त्यांनी केवळ 4 धावा दिल्या आहेत आणि एक महत्वपूर्ण बळी मयूर यांचा टिपलेला आहे. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला सुरेख असा फटका. 1 बाउन्स
सीमारेषा पार चौकार. तो क्या है ना मच्छर मागे म्हणलं पूर्वी चषक 2022 या ओपन मैदानात जे सामने आयोजित केलेले आहेत या सामन्यांसाठी विशेष असे सहकार्य लाभलेले हेमंतजी महाले यात आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने कर्णधार योगेश हुंडारे यांना विनंती करतो की त्यांनी हेमंतजी महाले यांचा सत्कार करावा. गावदेवी चषक 2022 हेमंत महाले यांचं नेहमीच आम्हाला मोलाचं सहकार्य नेहमीच लाभत आहे. मॅच होऊ दे मग बोल बरं ठीक आहे चांगला ना बरं ठीक आहे मॅच झालं ना मॅच होऊ दे दोन षटकाखेर धावसंख्या झाली आहे 18. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ऑलस्टार 11 या संघाची. या दरम्यान आपल्या संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येत रोहित. पुन्हा एकदा कर्णधार अमोल यांच्याकडून गचा असे क्षेत्ररक्षण. दोन धावा घेण्यात यश आलेले आहे ललित आणि पंकज यांना. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतात रोहित त्याचा सामना करतील ललित. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळवण्यात यश आलेले आहे ललित आणि पंकज यांना. एक निर्धाव चेंडू कव्हर्सच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता ललित त्यांचा परंतु हा त्यांचा प्रयत्न फसलेला आहे. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रोहित तर सामना करतील ललित. सुरेख असा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तीन चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 20. 3 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 20. या दरम्यान आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतात रोहित त्याचा सामना करतील ललित. यापुढील होणारा सामना अदिती 11 वर्सेस कोकणीपाडा चॅलेंजर्स. कोकणीपाडा चॅलेंजर्स या संघाने नाणेफेक जिंकली होती. कृपया त्यांनी त्यांचा कौल कळवावा. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे कोकणीपाडा चॅलेंजर्स या संघाने. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतील रोहित त्याचा सामना करतील पंकज. एक धडाडीचा फलंदाज मोठे फटके मारण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू बिग मॅच प्लेयर पंकज.
पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारायला हा झाले 25. व्यावसायिक क्रिकेट खेळताना पंकज आणि गोलंदाज रोहित हे देखील एकाच संघाकडून गावदेवी शिवाई 11 या संघाकडून खेळतात. षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील त्याचा पंकज. आता मात्र सूर्यकशा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. सूर्यकशी गोलंदाजी रोहित यांची चांगला कमबॅक म्हणावा लागेल. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता. 3 षटकाखेर धावसंख्या झाली आहे 25. अंतिम 2 षटकात 12 चेंडू धावांची गरज. फार काही अवघड असं समीकरण नाही. पंकज आणि ललित अजूनही खेळपट्टीवरती तळ ठोकून उभे आहेत. सूर्यकशी फटकेबाजी करतात पंकज आणि ललित आपल्या संघासाठी. या दरम्यान चौथं षटक घेऊन येत आहेत तुषार. संघासाठी चौथं आणि वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन येतात तुषार. सूर्यकशी गोलंदाजी केलेली त्यांनी. मयूर नावाचं वादळ त्यांना शांत करण्यात त्यांना यश आलेलं. निकंड एंड्स वरून तुषार गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र सुरेख फटका कार्पेट स्वरूपात मारलेला फटका हा. थोडीशी गटाराचे क्षेत्ररक्षण. एक धाव होती जर धावेचा प्रयत्न आणि तोही सफल. सूर्यकशी धाव कधी पंकज आणि ललित यांची. धाव संख्येत 2 धावावरती भर. 27 धावा धाव फलकावर. एकदा सूर्यकचा फटका आणि आता मात्र झेलबाद.
पट्टी बजावणारे कॅमेरामॅन राधे यांचे देखील गावदे स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हार्दिक आभार. आता मात्र उंचावून मारलेला फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. आजच्या दिवसातील हा पहिला षटकार पंकज यांच्या बॅट मधून आलेला आहे. ऑलस्टार 11 घराघाती फलंदाज पंकज. डिजिटल ऑडिओ प्लेयर, बिग मॅच प्लेयर पंकज. निकलेंगे मैदान में जिस दिन हम चूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के. वो सिकंदर 3 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 33. सुरेखशी फटकेबाजी करतात पंकज हे आपल्या संघासाठी. आता मात्र चेंडू पॉइंटच्या दिशेने मारायला कर्णधार अमोल यांचे थोडेसे गचाळाचे क्षेत्ररक्षण. 4 पाहिजे 4. आणि 4 धावा धावून केलेल्या आहेत. आणि हा सामना ऑलस्टार 11 या संघाने जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन ऑलस्टार, वेल प्लेड पारादेवी यंगस्टर्स. प्रत्येक संघाला विनंती करतो की एक टीम स्पिरिट जपण्यासाठी सर्व संघांनी हँडशेक करूनच मैदानातून बाहेर पडायचं आहे. जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें. मी यापुढे होणारा सामना कोकणीपाडा चॅलेंजर्स वर्सेस अदिती 11. कोकणीपाडा चॅलेंजर्स यांनी थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. आज व्यासपीठावर उपस्थित असलेले नभू गार्डनचे महाले यांना विनंती करतो कृपया 2 शब्द मार्गदर्शन पर 2 शब्द. नाही, तुम्ही ऍक्च्युली आम्हाला सांगितलेलं की मी मॅच कम्प्लीट झाल्याच्या नंतरच बोलेल. सर्वप्रथम विकी रामराजे व जितू रामराजे यांचे हार्दिक अभिनंदन. कारण की एवढ्या मोठ्या लेवलवरती एखाद्या ठिकाणी मॅच करणे हे इम्पॉसिबल आहे, नियर टू इम्पॉसिबल. आता हे सगळ्या लोकांना कुठल्याही राजकीय पक्षाचा कुठलाही बॅनर न लावता सगळ्या लोकांचे पर्सनली बॅनर लावून किंवा त्यांच्याकडून काही गोष्टी आत्मसात करून इकडे आपण मॅच भरवतो, चांगलीच गोष्ट आहे. पण या मैदानाची निगा राखताना, भले ही आपली प्रॉपर्टी असली तरी पण या मैदानाची निगा राखताना तो दरवेळी कुठे लेवलिंग करणे किंवा दगड्या असतील त्या काढून घेणे या सगळ्या गोष्टी पण करतो. आणि इथे मोस्ट प्रोबॅबली खूप साऱ्या अशा टीम आहेत ज्या स्थानिकच आहेत आणि या स्थानिक टीमला तो पुढे आणतो, हेच महत्त्वाचं आहे. हो नक्कीच. हे म्हणजे की हे आपलंच मैदान आहे आणि हे आपल्याच मुलांसाठी आहे. आणि हे मैदान जर आपण इथे खेळतो तर त्याची निगा राखणे ही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने खरंच मी पुन्हा एकदा आयोजक आणि विशेष करून विकी रामराजे यांचे खूप आभार मानतो. सर्व टीम, योगेश असेल, उत्तम असेल, आमच्या सर्वच गावदेवी स्पोर्ट्स क्लबचे जेवढेही खेळाडू असतील, जवळपास 34 ते 35 मेंबर्स आहेत गावदेवी स्पोर्ट्स क्लबचे, त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब एक अष्टपैलू कामगिरी केलेली ऑलस्टार 11चा पंकज सातपुते. वेलप्लेड पंकज. एक षटकार, एक चौकार, तसेच गोलंदाजी करतानाही पहिल्या षटकात 4 धावा, केवळ 4 धावा. एक पॉवर प्लेचं हाणामारीचं षटक होतं, त्याच्यात केवळ 4 धावा दिल्या पंकजांनी. मी हेमंतजी महाले यांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब बहाल करावा. वेल प्लेड पंकज. थँक्यू पंकज. ओके. मी हेमंतजी महाले यांची आम्हाला गावदेवी स्पोर्ट्स क्लबला अशीच साथ राहील जेणेकरून या मैदानात यापुढेही असेच टीम, असेच क्रिकेट ऑर्गनायझेशन्स आपण करू. धन्यवाद हेमंतजी. जरा तिकडे जाऊन
यापुढील होणारा सामना कोकणीपाडा चॅलेंजर्स वर्सेस अदिती 11. कोकणीपाडा चॅलेंजर्सच्या खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. ऑल स्टार कृपया फेन्सिंगच्या बाहेर उभे राहावे. कमिटी मेंबर्स प्लीज ग्राउंड मध्ये जाऊ नये, बाहेर उभे राहू थोडे. आपल्याला लवकरात लवकर सामने खेळवायचे. गावदेवी चषक 2022